सो हॅलो गाईज, वेलकम बॅक इन माय न्यू ब्लॉग. तर हे आहे माझं मिनीचर किचन आणि आज आपण बनवणार आहोत तिखट पोळी, ती पण मिनी. चला आपण आजच्या नव्या ब्लॉगला सुरू करूया. तर सगळ्यात आधी इथे मी थोडंसं पीठ मळलेलं आहे. आपण याला अजून नीट करून घेऊयात. नीट मळून घेऊयात. तर इथे मी हे पीठ मळून घेतलं आहे. आता आपल्याला याला नीट रोल करून याला रोल करून स्मॉल पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे मी 5 पीसेस कट केलेत. आता इथे मी एक मसाला बनवला आहे. हे तिखट पोळीसाठी लागणारा मसाला आहे. याच्यात मी लाल मिरची आणि थोडेसे जिरे सरसो टाकलेत. असा हा मसाला आहे. तर आता आपण पुढची रेसिपी स्टार्ट करूयात. त्यात पहिले आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि खाली एक पोळी ठेवायची आहे. या प्रकारे अशी आपल्याला वाकडी पोळी पण चालेल, जरुरी नाही आहे की सरळच बनली पाहिजे. मग आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे. आता या पोळीत आपण आपलं नवं बनवलेलं सारण पण टाकूयात. स्टॉपच राहू दे. आता आपल्याला ही मिरची थोडीशी पसरून घ्यायची आहे. आता याच्यावर लाईट तेल आपण लावून घेऊयात. असं याला आता आपण असं फोल्ड करायचं आहे आणि उरलेलं जे पण तुमच्या हाताला असेल ते याला असं लावून घ्यायचं आहे. मग याला असं पूर्णपणे रोल करून अशी पोळी बनवून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता हीच असणार आहे आपली तिखट पोळी. चला अशा मी बाकी पण पोळ्या लवकर बनवून घेते. इथे माझ्या 3 पोळ्या बनवून झालेल्या आहेत. आता मी पटकन याला बेक करून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या प्रकारे आपली पोळी बनलेली आहे. आणि सोबत मी इथे चहाही ठेवला आहे. तर आपण ही पोळी टेस्ट करून बघूया. किती कुरकुरीत ही झालेली आहे. एकदम टेस्टी ही बनलेली आहे. चहा सुद्धा मस्त बनलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.